नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा धडा शिकणार आहोत। तर शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे काय हे नेमकं आपल्याला समजून घ्यायचंय। आतापर्यंत आपण एकूणच आपल्या इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण काय काय शिकलो याचा थोडक्यात आढावा आपण घेऊया। कारण आपल्या इयत्ता 7वीचं जे पुस्तक आहे त्यामध्ये साधारणपणे सर्वच आपल्याला शिवपूर्वकालीन एकूणच गोष्टींचा आपण अभ्यास करतोय। तर आतापर्यंत आपण इतिहासाची साधनं शिवपूर्वकालीन भारत बघितल्यात। सो शिवपूर्वकालीन भारत आणि शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे, खूप फरक आहे। तर एकूणच आपण इतिहासाची साधनं बघितली। शिवपूर्वकालीन भारत म्हणजे एकूण भारताची परिस्थिती काय होती शिवपूर्व काळामध्ये, धार्मिक समन्वय कसा होता, आता शिवपूर्वकालीन महाराष्ट्र कसा आहे हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे। आपण बघूया शिवपूर्वकालीन महाराष्ट्र। पण या धड्याला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ लगेच तुमच्या मोबाईलवर दिसतील। आणि हो, मी सपना पुणे जिल्ह्यातनं तुम्हाला शिकवते आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं माझे व्हिडिओ बघता मला नक्की कळवा, मला खूप आवडेल। कारण आपण एकमेकांना बघू तर शकत नाही, पण आपण निदान माहिती तर कळेल तुम्ही कुठल्या कुठल्या भागातनं माझे व्हिडिओ बघताय। तर 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील, आता इथे बघा शतकाचा उल्लेख केला आहे, आपलं 21वं शतक आहे आणि यांनी उल्लेख केला 17वं शतक, म्हणजे 18, 19, 20, 21 जवळजवळ किती 4 शतकं मागचा हा भाग आता आपण अभ्यासतोय। 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता। मुघलांच्या खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता। आता इथे आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती, त्यामुळे जो खानदेश आहे तिथे मुघलांचा शिरकाव झाला होता। दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते। कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होता, म्हणजे आफ्रिकेतून जे लोक यायचे ना त्यांना सिद्धी असं म्हणत, त्यांच्या वस्त्या होत्या। ते कुठे? कोकणच्या किनारपट्टीवर। याच काळात युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता। त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र आपला किती लोकांनी व्यापला होता, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये व्यापार चालायचा, पण हा व्यापार चालायचा कोणाचा? ते हा व्यापार करण्यासाठी अगदी आफ्रिकेतनं सिद्धी आलेले डच, फ्रेंच, पोर्तुगीज अशी सगळ्या लोकांनी बाजारपेठा काबीज केल्या होत्या आणि ते व्यापार करत होते। आता आपण बघतोय की यांच्यामध्ये काय झालेलं माहिती का, व्यापार करण्यासाठी सत्ता संघर्ष इतका तीव्र झाला, त्यांची चढाओढ लागली। कारण प्रत्येकाला आपला बाजार, जे प्रत्येकाला आपला व्यवसाय वाढवायचा होता आणि पैसे कमवायचे होते, त्यामुळे त्यांनी इतकी चढाओढ सुरू केली या सगळ्यामध्ये की पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केलं होतं, कारण ते अगोदरच भारतामध्ये आले होते। तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश केला। आता तुम्हाला माहिती का, जे राजे आपल्याकडे होते ना, राजवाडे, ते काय करायचे की असंच कोणाला व्यापार नव्हता करतायत, मग ही लोक काय करायची की राजे महाराजांना पत्र लिहायची, त्यांना येऊन भेटायची आणि सांगायची की आम्हाला ना व्यापार करायचा आहे, आम्हाला आमचा माल तुमच्या देशामध्ये विकायचा आहे, तर आम्ही विकला चालेल का? अशी काही ना काही कारणं काढून त्यांनी काय केलं, व्यापाराच्या माध्यमातून वखारी टाकायला सुरुवात केल्या आणि मग हळूहळू त्यांनी आपला सत्ता विस्तार केला। या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत, कारण या सगळ्या सत्तांना काय माहिती होतं की डच झाले, इंग्रज झाले, फ्रेंच झाले, पोर्तुगीज झाले, अगदी सिद्धी झाले, हे सगळे ताकदवान आहेत, पण यांच्यात ते भांडणं करत नव्हते, पण स्वतःची सत्ता मात्र ठेवत होते। तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होते, म्हणजे जमेल ना तेवढा व्यवसाय करायचा, स्वतःचा सत्ता वाढवायची, पण स्वतःची सुरक्षितता पण ते ठेवत होते। आणि या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती। आता तुम्हाला कशी काय अस्थिरता व असुरक्षितता, हे तर व्यापार करत होते, पण विचार करा, आपला महाराष्ट्र आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर सगळ्या बाजूनं वेगवेगळ्या देशातली लोक येऊन सत्ता स्थापन करणार असेल तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांवरती या सगळ्याचा परिणाम होतो आणि याच्यातूनच काय निर्माण होते, अस्थिरता आणि असुरक्षितता। युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत। आता शिरस्त्राण म्हणजे टोपी। युरोपामध्ये थंडीचं वातावरण असतं आणि आपल्याकडे प्रचंड ऊन, मग हे सगळं काय करायचं, टोप्या वापरायचे, आणि त्यामुळे यांना आपल्याकडे अशा प्रकारच्या टोप्या घालायची पद्धत नव्हती, मग यांना काय म्हणत, टोपकर म्हणत।
शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, मौजा, कसबा, परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणं आवश्यक आहे. म्हणजे आपण आता काय करतो, आपण आत्तापर्यंत समजून घेतलं की व्यापारी कसे होते, कोण होते, कोणत्या देशात नाही येत होते. आता आपण समजून घेतो की शिवपूर्व काळामध्ये लोकवस्ती कशी होती. कारण आत्ताचा आपण जर विचार केला तर आपल्याकडे काय असतं, खेडेगाव असतं, आपल्याकडे वाड्या असतात, आपल्याकडे वस्त्या असतात, आपल्याकडे गाव असतं, आपल्याकडे शहर असतं, आपल्याकडे नगरपालिका असतात, महानगरपालिका असतात, मोठी शहरं असतात. तर यांच्या काळी म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळामध्ये नेमकी नगर रचना कशी होती, तर इथे लोकवस्ती होती. प्रजा आणि राज्यकर्ते यांच्याबद्दल दुवा म्हणून, दुवा म्हणजे काय की प्रजा आणि राज्यकर्ते म्हणजे राज्य चालवणारे हे एकदम एकमेकांना भेटत नव्हते ना. तर यांच्यामध्ये दुवा म्हणजे जो मध्यस्थानी, जो प्रजेला पण भेटायचा, राज्यकर्त्यांना प्रजेच्या अडचणी सांगायचा. तर असे काही अधिकारी नेमलेले होते. जिथे बाजार चालायचे त्या बाजारपेठा, कारागीर, कारण आपली संस्कृती ही कारागिरांची संस्कृती, कारण त्यावेळी काम करणं, वेगळ्या कला विकसित करणं, विकसित कलांना एक छान स्वरूप देणं, असं सगळं चालायचं त्या काळात. तर हे समजण्यासाठी गाव म्हणजे काय, गावालाच मौजा असे म्हणत, कसबा म्हणजे काय आणि परगणा या भौगोलिक स्थान म्हणजे जे ठिकाण कुठे आहे त्या स्थानाची ओळख होणं आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत, म्हणजे आपण म्हणतो ना आमचं गाव आहे, अनेक गावांचा काय व्हायचा, परगणा होत. सामान्यतः परगणाच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत. येते लक्षात की अनेक गावांचा परगणा आणि परगणाच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊ बरं का. गाव म्हणजेच मौजा. बहुतेक लोक गावामध्येच राहत आणि गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटा बखेडा म्हणजे भांडणं होऊ नये तेव्हा शांतता निर्माण करण्याचं काम पाटील करत असे. त्याला कामात कुलकर्णी मदत करत असत आणि जमा झालेल्या महसुलाची नोंद करणं हे काम कुलकर्णी करत असत. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंश परंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याच्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असे आणि त्यासच बलूत असं म्हणत. आलंय का लक्षात की गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळेल त्याला बलूत म्हणत. त्याचं कारण आहे तिथं पैशांचा जास्त वापर होत नव्हता. अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये किंवा वस्तूंच्या स्वरूपामध्ये विनिमय व्हायचा, म्हणजे पैसे देण्यापेक्षा वस्तू दिल्या जायच्या. ते कारागीर वस्तू तयार करायचे आणि हवं त्यावेळेला त्यांना द्यायचं शेतकऱ्यांना. तर मग शेतकरी काय करायचे, जेव्हा त्यांचं पीक यायचे तेव्हा त्यांना धान्य द्यायचे आणि हेच यालाच बोलतो म्हणायचे. आता कसबा म्हणजे काय, कसबा हे एक मोठं खेडेगाव असे. सामान्यतः ते परगण्याचं मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचं मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचं मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. येथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे, महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ बसवण्याचे काम शेटे व महाजनांचे असे. का बरं गावात पेठा बसल्या पाहिजे सांगा बरं. बरोबर, कारण गावात जर पेठा बसला तर काय होणार, व्यापारी गावात येणार, उद्योगधंद्यांना चालना मिळणार, पैसे येणार, व्यापार झाला विकसित की तिथल्या परिस्थिती पण सुधारण्यास मदत होते. आता यासाठी त्यांना सरकारकडून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन बघत. आता माहिती का तुम्हाला, वीरमाता जिजाबाईंच्या आदेशानुसार पुण्याजवळील पाषाण इथे एक पेठ बसवली गेली. तिला जिजापूर असं म्हणत. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा ही देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे बसलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे बसलेली पेठ होती. जाणून घेऊयात. दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो. मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. बऱ्याच ठिकाणी मला पण ऐकायला मिळतं की बघते पत्त्यांमध्ये असतं की खुर्द आणि बुद्रुक. तुमच्याही माहितीत असेल, तुमच्या मित्रांच्या पत्त्यांच्या नावापुढे असेल तर तुम्हाला आता कळालं असेल की दोन खेडी स्वतंत्र दाखवण्यासाठी बुद्रुक आणि खुर्द नावाचा उपयोग केला जातो.
आता परगणा म्हणजे काय बघूयात. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगणातील गावांची संख्या समान नसे. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता, त्यात 290 गावे होती आणि चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता, त्यात 40 गावं होती. देशमुख देशपांडे हे परगण्याचे वतनदार होते. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे आणि गाव पातळीवर जे काम पाटील करत तेच काम परगणा पातळीवरती देशमुख करत. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत ते परगणा पातळीवर देशपांडे करत. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते, म्हणजे ती सगळी माहिती सरकारला द्यायचे आणि प्रजेशी संवाद साधायचे. परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले, परचक्र म्हणजे काहीतरी आपत्ती कोसळली किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणजेच सर्वसामान्य जनतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत, तर कधी रयतेकडून अधिक पैसे जमा करत, तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असे. ते तुम्हाला माहिती आहे का? वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला आहे. म्हणजे हे जे वतनदार असायचे ना, त्यांना अनेक एकर जमीन असायची आणि शिवाय त्याच्यावर काही सारा द्यायचा नाही सरकारला. बाकीचा सारा हा सगळे सर्वसामान्य जनतेला द्यावा लागायचा, पण वतनदारांना मात्र नुसत्या जमिनींचा उपभोग घ्यायचा, फायदा घ्यायचा असंच होतं. दुष्काळाचे संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसतं, मग अन्नधान्याचे भाव वाढत लोकांना अन्नधान्य मिळणं मुश्किल होईल. जनावरांना चारा मिळत नसे, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल, लोकांना गावात राहणं कठीण होईल, लोक गाव सोडत लोकांवर पराकांता व्हायची वेळी. दुष्काळ ही रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. आणि माझ्या मित्रमैत्रिणींना एक सांगू का, हे दुष्काळ काही आज नाहीये, म्हणजे पूर्वीपासूनच जेव्हाही दुष्काळ आला, मग आज असो उद्या असो नाही तर आधी असो, हे प्रत्येक जनतेसाठी काय असतं, मोठं संकट असतं, कारण याच्यामुळे सगळ्याच गोष्टींचा तुटवडा निर्माण होतो. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये आला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले होते. हवालदिल म्हणजे काहीच करू शकत नाही असं. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यांसाठी लोक स्वतःला विकून घ्यायला तयार होते. म्हणजे विचार करा, एका भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकायला तयार होती, म्हणजे काय अवस्था झाली असेल लोकांची. पण विकत घेणारा कोणी नव्हता. म्हणून मित्रमैत्रिणींनो, घरात भाकरीचा तुकडा पण वाया जाणार नाही, काळजी घ्या, असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आले, आर्थिक व्यवहार खुंटले. कारण कोणताही व्यवसाय चालायचा असेल ना, तर व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं माहिती का? भांडवल. जर तुमच्याकडे भांडवल म्हणजे काय, पैसे लागतात जेव्हा तुम्ही नवीन सामग्री आणाल, नवीन व्यवसाय सुरू कराल. त्यामुळे जर हे सगळ्या गोष्टी विकत घेणारच कोणी नसेल तर त्या व्यवसायाला चालना मिळणार कशी? लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं एक मोठं आव्हान होतं त्या काळामध्ये. म्हणजे काय भयानक परिस्थिती होती शिवाजी महाराजांच्या काळातली, हे तुम्हाला समजत असेल. वारकरी पंथांचे कार्य. आता हे सगळं इतकं अस्वस्थता, अराजकता किंवा इतकी भयानक परिस्थिती किंवा अशा प्रकारे एकूणच महाजन, वतनदार, कुलकर्णी, देशमुख, सगळ्या लोकांचं, शेटे, महाजन, हे सगळ्या लोकांची अशी एक वतनदारी होती. राज्यकर्ते वेगळेच, पण जनतेच्या मध्ये ही जी सगळी लोक होती, सगळी जी साखळी होती, यांचं खूप प्राबल्य होतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये वारकरी पंथानं काय कार्य केलं ते बघूयात आपण. शिवाजी महाराजांच्या आधी अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. अंधश्रद्धा आणि कर्मकांड म्हणजे काय? अरे तुम्ही हे जे नाही केलं ना, देव कोपणार, देव त्रास देणार, अरे असं नाही झालं ना, मग देवाची सगळ्या तुमच्यावरती कोप चढेल. हे सगळं अंधश्रद्धेचा भाग असतो. लोकांच्या श्रद्धेचा, देव आहे, श्रद्धा आहे, हा एक भाग आहे. पण देवाच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवणं ही अंधश्रद्धा आहे, कर्मकांड. ह्याचा खूप पगडा होता. लोक देववादाच्या आहारी गेले होते. म्हणजे लोक स्वतः एक वेळेस खाणार नाही, पण देवासाठी हे नाही केलं ते नाही केलं तर त्यांना भीती वाटायची. लोक इतके आहारी गेले होते, त्यांची प्रयत्नशीलता थंडावली. म्हणजे काय माहिती का, तुम्ही परीक्षा आली, देवाला म्हणायचं, देवा मी तुला एक नारळ फोडेल बरं का, आणि अभ्यास करायचा नाही, त्याला म्हणतात प्रयत्नशीलता. मी स्वतः नाही करायचं, पण देवाला मागणं मागत राहायचं, थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हालाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथांना केला. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. आणि या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ
संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळी, संत चोखोबांची पत्नी, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जणाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिरकर यांसारख्या स्त्रिया होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होतं आणि पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत. तिथे भजन, कीर्तन आणि सहभोजन. काला, सहभोजनाला काय म्हणतात? काला म्हणतात. फार पूर्वीपासून अगदी श्रीकृष्णाच्या आधीपासून कालाचा आहे परंपरा की सगळ्यांनी एकत्र जेवण करायचं, त्याला काला बोलतात. या माध्यमातून समतेचा प्रसार होईल. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक मोठी श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. संघटक म्हणजे लीडर बरं का. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी काय केले बघा, सर्व जाती धर्म जमातीतील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यात समतेची भावना लागली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा काय व्हायचा, प्रभाव पडायचा. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहे. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचं काम केलं. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे बरं का. आता संत ज्ञानेश्वर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मी पुणे जिल्ह्यात राहते आणि नशिबानं म्हणा किंवा काय, पण ज्ञानेश्वरांचं ठिकाण म्हणजेच आळंदी खूपच जवळ आहे माझ्या. तर अशा या थोर संतांनी ज्यांनी इतकं मोठं कार्य केलं आहे त्यांचा आता आपण अभ्यास करतोय. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठी स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागले असूनही त्यांनी आपल्या मनाचं संतुलन ढळू दिले नाही आणि कुट्टुताही बाळगली नाही. म्हणजे फार पूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही चौथीला ती वाचली असेल की ज्ञानेश्वर भिक्षा मागण्यासाठी फिरत होते आणि भिक्षा मागण्यासाठी फिरत असताना लोकांनी त्यांना भिक्षाही दिली नाही, वाईट बोल केले. त्यांचं मन इतकं दुखावलं गेलं ना, ते रागवून नाराज होऊन जाऊन त्यांच्या झोपडीत दार लावून बसतात आणि कसेच बाहेर येत नसतात. तर मुक्ताबाई त्यांना दार ठोठवतात, म्हणतात ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर म्हणतात मी नाही उघडणार, मी खूप व्यथित आहे, मी खूप दुःखी आहे. मग मुक्ताबाई म्हणतात अहो ज्ञाना, असं कसं चालणार? तुम्हाला समाजाचा उद्धार करायचा आहे, तुम्हाला महान कार्य करायचं आहे, तुम्हाला असं दुःखी होऊन चालणार नाही ज्ञाना. मग असं म्हटल्यानंतर त्यांनी दार उघडलं. त्यांना सत्याची जाणीव झाली की आपल्याला लोकांसाठी कार्य करणं गरजेचं आहे आणि त्यांनी स्वतःच्या मनाचं संतुलन बिघडू दिलं नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे होते. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होता. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केली. भावार्थ रामायण रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणात दाखवून दिलं. कारण त्या काळात जर देवाचं काम करायचंय, धार्मिक कार्य करायचंय, तर संसार सोडायचा, सगळं सोडून देवाचं काम करायला लागायचं. पण त्यांनी दाखवलं एकनाथांनी की असं करण्याची गरज नाहीये. तुम्ही संसार करतही तुम्ही अध्यात्म करू शकता. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते, म्हणजे लोकांना शिक्षित करणारे लोकशिक्षक. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असं ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. म्हणजे संस्कृत खूप भारी मांडली जायची. त्यांचं म्हणणं संस्कृत इतकी भारी, मग काय मराठी काय चोरापासून झाली काय, असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून सांगितले. त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणं कडक टीका केली. त्यांना काय म्हणायचं होतं, संस्कृत भारी ना तर मराठी पण भारी आहे.
संत तुकाराम हे पुण्याजवळील देवगावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांचे देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडनीय धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे त्यांच्या शिकवणीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा त्यांनी केला. त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी त्या सर्व विरोधाला धीरोत्तपणे तोंड दिलं. म्हणजे ते खचून नाही गेले. त्यांनी काय केलं, या सगळ्या गोष्टीला धीराने तोंड दिलं. संत तुकारामांचे जे शिष्य होते ना, सहकारी विविध जात जमायचे होते. नावजी माळी आणि गौनर शेट वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिवरकर, महाजी पंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले आणि ही त्यांची महत्वाची कामगिरी आहे. संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे, या एकजुटीने राहावे ही शिकवण संतांनी दिली. त्यांच्या कार्यामुळे काय झालं बघा, लोक जागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्याची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची समदुःखे सुख दुःख समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचा एक भाग आहे असं संत मानत असत. तुका म्हणे तोची संत जोशी जगाचे आघात, म्हणजे जो जगाचे आघात सोसतो तोच खरा संत असं तुकाराम म्हणत. या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितले. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. म्हणजेच काय की संस्कृत भाषा सगळ्या लोकांना कळत नव्हती, पण संतांनी त्या भाषेला प्राकृत भाषेची जोड दिली. म्हणजे सर्वसामान्य बोलू शकतील अशा भाषेत त्यांनी शिकवलं. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्म सोडली नाहीत. म्हणजे त्यांनी त्यांची कामं केलीच केली, पण त्यांनी त्यांची कर्तव्य पण नाही सोडली आणि देवाची श्रद्धाही करत राहिली. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवखी विठाई माझी असं संत सावता महाराज म्हणाले. म्हणजे ते शेतीचं काम करायचे, पण त्यांना त्या कांद्यात मुळ्यात सगळीकडे काय दिसायचं, विठाई दिसायची. हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामालाही लागू होत असे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. नैतिक जाणीवा विकसित केल्या म्हणजे काय, योग्य काय वागायचं, कसं जगायचं, कसं राहायचं, कसं करायचं हे सगळं संतांनी शिकवलं. चला चर्चा करूया. पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती मिळून मुद्द्यांच्या ते चर्चा करा. वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात, कधी जातात सांगाल मला? आषाढी, कार्तिकी, भक्तजन येती व साधूजन येती ऐकलं असेल ना आता आरती म्हणताना. चंद्रभागेमध्ये स्नान जे करती म्हणजे आषाढी कार्तिकीला वारकरी जातात. वारीचे नियोजन कसे असते? वारीचे नियोजन ही इतकी मोठी गोष्ट आहे ना की त्यासाठी प्रचंड नियोजन असतं, कारण इतकी मोठी वारी इतकी व्यवस्थित केली जाते. पण याचा डिटेल तुम्ही अभ्यास नेटवर करू शकता. रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांनी बलोपसनाचे म्हणजे शरीर कमवायचे महत्व जाणले होते, स्पष्ट केले होते. मराठा तिकुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या
साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा त्यांनी प्रसार केला. तुम्ही हे ऐकलं असेल ना, मनाचे श्लोक. तू अभ्यासाला शाळेमध्ये तर आपल्याला असतंच काय, मनाचे श्लोक कायम पाठ करायला असतात. तर हे रामदासांनी लिहिलेले खास श्लोक आहेत. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याचा प्रेरणा म्हणजे आता पारतंत्र्य स्वातंत्र्य प्रेरणा कशी आली तर शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रस्थानी आहे. आणि शहाजी राजे कोण आहेत तर शिवाजी महाराजांचे पिताश्री. तर अशा प्रकारे आपण आज शिवपूर्वकालीन महाराष्ट्र बघितला आहे. या धड्याचा स्वाध्यायाचा व्हिडिओ मी करून अपलोड करणार आहे आणि याची लिंक तुम्हाला मी या धड्यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या. दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.